पुण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुळा मोठा नदीकाठ सुधार प्रकल्प आहे, ज्याबद्दल अनेक वाद समोर येताना वारंवार दिसतंय। या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुणे महापालिका आता काही तांत्रिक पावलं सुद्धा उचलण्याच्या तयारीत आहे, परंतु दुसरीकडे महापालिकेच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह सुद्धा आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। तर पर्यावरण प्रेमी या प्रकल्पातील काही कामांवर नाराज असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे महापालिकेचा नवा निर्णय नेमका काय, नागरिकांच्या समस्या काय, पर्यावरण प्रेमींचं म्हणणं काय, या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहरातून वाहणारी मुठा नदी बऱ्याच भागात दूषित असल्याचं पाहायला मिळतं। नदीत तरंगणारा प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिक बाटल्या, थर्माकोल आणि अन्य प्लास्टिक साहित्य हे नदीला अधिकच दूषित करतं। शिवाय पाणी जाण्याचा प्रवाह यामुळे अडून राहतो आणि त्यामुळे डासांचं प्रमाण सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढतं। त्याचबरोबर बऱ्याचदा नागरिक हे घरगुती टाकाऊ वस्तू पात्रामध्ये फेकतात किंवा धार्मिक पूजेचं साहित्य, हार, फुलं, देवांच्या मूर्ती किंवा नारळ आणि देवांचे तुटलेले फोटो सुद्धा या नदीमध्ये विसर्जित केले जातात। परंतु हा सर्व कचरा पाण्याला दूषित बनवतो हे आपण विसरतो। पण यामुळे नदीचं पर्यावरणीय संतुलन सुद्धा धोक्यात आलंय आणि म्हणूनच आता यावर पावलं उचलत मुठा नदी पात्रामध्ये ट्रॅश बॅरियर बसवण्याचा निर्णय हा प्रशासनानं घेतलेला आहे। दरम्यान नदीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वर्शिप अर्थ फाउंडेशनने बाबा भिडे पुलाजवळ ट्रॅश बॅरियर बसवले होते आणि या उपक्रमामुळे 4 महिन्यांमध्ये जमा होणारा कचरा हा अवघ्या एका आठवड्यामध्ये गोळा होत असल्याचं समोर आलं। दर आठवड्याला 3 ते 4 मोठे डंपर ट्रक कचरा नदीतून बाहेर काढला जातोय, त्यामुळे नदी स्वच्छ राहण्यासाठी मदत झाली आणि आता या खासगी संस्थेने राबवलेल्या या प्रयोगाला मिळालेल्या यशानंतर शहरातून वाहणाऱ्या सुमारे 44 किलोमीटरच्या मुठा नदी पात्रामध्ये साधारण 10 ते 12 ठिकाणी असे बॅरियर उभारण्याची योजना आखली जाते। यासाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये सुद्धा निधीची तरतूद केली जाणार अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली आहे। आता एकदा आपण पाहूया की ट्रॅश बॅरियर म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं। ट्रॅश बॅरियर म्हणजे काय तर नदीवर टाकलेलं एक तरंगत कुंपण आहे आणि हे कुंपण पाण्यावर तरंगत असतं आणि नदीच्या प्रवाहामध्ये अशा पद्धतीने बसवलं जातं की पाणी आपल्याच नैसर्गिक वेगाने पुढे जात राहतं, त्याला काही अडथळा येत नाही। पण पाण्यावर तरंगणारे प्लास्टिक, थर्माकोलचे तुकडे, काचेच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर सगळा कचरा जो आहे तो मात्र कुंपणामध्ये त्यामध्ये अडकतो। त्यामुळे तो कचरा पुढे वाहून जात नाही आणि नंतर हा सगळा साठलेला जो कचरा आहे तो मशीनच्या मदतीने किंवा सफाई कामगारांकडून सहजपणे काढून घेतला जातो आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट सुद्धा लावली जाते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त वरच्यावर नाही तर पाण्यामध्ये साधारण 6 फूट खोलवर सुद्धा वाहणारा कचरा या बॅरियर मध्ये अडकू शकतो आणि त्यामुळे नदी स्वच्छ ठेवायला अधिकच मदत होते। दरम्यान हा संपूर्ण प्रकल्प सुमारे 44 किलोमीटर लांबीचा असून तो 11 टप्प्यांमध्ये राबवण्यात येतोय। दोन्ही काठांवर जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक, 217 प्रवेश मार्ग, काही ठिकाणी उद्यानं, 16 ठिकाणी बोटिंगची सुविधा आणि एकूण 50 घाटांचं सुशोभीकरण अशी या प्रकल्पाची वैशिष्ट्य असल्याचं म्हटलं जात आहे आणि यासाठी 4.5 कोटी रुपयाहून अधिक खर्च सुद्धा अपेक्षित आहे। संगमवाडी ते कल्याणी नगर टप्पा 9, 10 आणि 11 तसंच संगमवाडी ते येरवडा या भागातील कामं सुरू आहेत, तर सांगवी पूल ते वाकड दरम्यान मुळा नदी काठावरील सुमारे 8 किलोमीटर अंतराचं काम सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सुरू करण्यात आलंय। आता सुरुवातीला म्हटल्यानुसार नागरिकांची नाराजी काय यावर एकदा बोलूयात। तर मुळा मोठा नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली, त्यामध्ये संगमवाडी परिसरात कामाची सुरुवात केल्यानंतर आता एकदम शहराच्या दुसऱ्या टोकावरील वाकड ते सांगवी या 8 किलोमीटर नदीकाठच्या विकासाचा टप्पा हाती घेण्यात आलाय। मात्र हा भाग शहराच्या वेशीवर असल्यामुळे मध्यवर्ती पुण्यातील नागरिकांना या प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळणार, तसंच सलगतेने प्रकल्प राबवण्याऐवजी ढिगळं लावल्यासारखा का केला जातोय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्याचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय। बालेवाडी ते कसपटे पूल या 720 मीटर अंतराच्या भागाला सुद्धा आता सुरुवात झाली आहे आणि या टप्प्यामध्ये नदीकाठावरील भिंत, भराव, दगडी तटबंदी, गॅबियन वॉल तसंच लँडस्केपिंगची कामं सुद्धा केली जाणार आहेत आणि उर्वरित कामं जी आहेत ती पुढील टप्प्यामध्ये केली जाणार आहेत। मात्र शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नदीपात्राची अवस्था अद्यापही गंभीर आहे। सिंहगड रस्ता परिसर, एकता नगरी आदी ठिकाणी अतिक्रमण, कचरा किंवा सांडपाण्याचे प्रश्न हे कायम आहेत आणि या भागात सुधारणा केल्यास अधिक लोकांना याचा थेट फायदा होऊ शकतो असं स्थानिकांचं मत आहे। तर शहराच्या वेशीवर सुशोभीकरण करून प्रशासनाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे असा सवाल सुद्धा आता सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। याचबरोबर पर्यावरण तज्ञांच्या मते नदीकाठचा विकास करताना नैसर्गिक प्रवाह
पूररेषा आणि जैवविविधता याचा सखोल अभ्यास करणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं. केवळ काँक्रिटीकरण आणि सजावटीच्या कामांमुळे नदी सुधार झाला असं म्हणता येणार नाही, असं सुद्धा त्यांचं मत आहे. अर्थात संगमवाडी आणि बंड गार्डन इथे मोठ्या प्रकारात बदल जे दिसून आलेले आहेत. नदी काठावरील दाट झाडं ही पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे पक्षी, कासव, कीटक आणि इतर प्राण्यांचं नैसर्गिक घरच नष्ट झालंय आणि अनेक जीव जे आहेत त्या भागातून निघून गेलेत. नदीकाठी तटबंध बांधून पक्क्या पायऱ्या आणि काँक्रीटचं बांधकाम करण्यात आलंय आणि आधी असलेली नैसर्गिक आणि मोठी झाडं काढून टाकून त्यांच्या जागी थोडीशी लहान झाडं ही लावण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील हिरवळच कमी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर काँक्रीट वापरल्यामुळे उष्णता वाढली आणि त्यातच नदीत सांडपाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधी येते. पाण्यावर अधिकच घाण आता दिसू लागली आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनानं नद्यांकडे दुर्लक्ष केले, तरी सुद्धा आजही पुण्यामध्ये विशेषतः मुळा नदीकाठी काही ठिकाणी भरपूर झाडं, पाणथळ जागा आणि जिवंत झरे सुद्धा आहेत. त्यामुळे विविध प्रकारची झाडं, प्राण्यांच्या जमाती सुद्धा इथे आढळतात आणि त्यामुळे हा भाग फक्त झाडांचा नाही तर संपूर्ण जीवसृष्टीचा एक अधिवास सुद्धा मानला जातोय. मात्र विकासाच्या नावाखाली याच गोष्टी हटवल्या जात आहेत. त्यात 2025 मध्ये सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व वनक्षेत्रांची नोंद करून त्याचं संरक्षण करण्याचे आदेश दिले होते आणि केंद्रीय समितीने सुद्धा राज्याला नदीकाठच्या वनांचं सर्वेक्षण करून त्याचं रक्षण करण्याचे निर्देश दिले. पण याबाबतची माहिती अजून स्पष्टपणे नागरिकांसमोर आलेली नाहीये आणि म्हणूनच नदीकाठ सुधारणेला कोणाचा विरोध नाहीये, पण पर्यावरणाची हानी न करता हे करता येऊ शकतं असं सुद्धा तज्ञ आणि नागरिक सुद्धा म्हणू लागलेत. थोडक्यात काय तर विकास करणं म्हणजे निसर्गाला इजा पोहोचवणं नाही. यामुळे तुम्ही यावरचं तुमचं मत काय, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि यात कोणाची भूमिका चूक आहे, कोणाची बरोबर हे सुद्धा सांगायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.